लडाखच्या बर्फाच्छादित पर्वतांमधून एक आवाज घुमतो आहे, तो आहे सोनम वांगचुक यांचा। पर्यावरण कार्यकर्ते, शिक्षणतज्ञ आणि 3 इडियट्स चित्रपटातील फुन्सुक वांगडूच्या प्रेरणास्थान असलेले सोनम वांगचुक आज केंद्र सरकारविरोधात लढत आहेत। पण का? लडाखच्या ओळखीला, संस्कृतीला आणि पर्यावरणाला वाचवण्यासाठी। 2019 मध्ये जम्मू काश्मीरचे विभाजन झाले आणि लडाख केंद्रशासित प्रदेश बनला। तेव्हापासून सोनम लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि राज्यघटनेतील 6व्या परिशिष्टाची मागणी करत आहेत। का? कारण यामुळे लडाखच्या आदिवासींच्या जमिनी, संस्कृती आणि पर्यावरणाचे संरक्षण होईल, स्थानिकांना नोकऱ्या, हक्क आणि स्वायत्तता मिळेल। पण केंद्र सरकार ऐकायला तयार नाही। चीनच्या सीमेवरील तणावामुळे लडाखमध्ये लष्करी उपस्थिती वाढली आहे। यामुळे हिमालयातील नाजूक पर्यावरण धोक्यात आले आहे। सोनम यांना वाटते की विकासाच्या नावाखाली लडाखची ओळख पुसली जाऊ शकते। त्यामुळे त्यांनी लेह आणि कारगिलच्या स्थानिकांसह 6 मार्च 2024 पासून शांतिपूर्ण आंदोलन सुरू केले। उपोषणे, पदयात्रा आणि निदर्शने यातून त्यांनी लडाखच्या हक्कांसाठी आवाज उठवला। पण सरकारची प्रतिक्रिया कठोर आहे। 24 सप्टेंबर 2025 रोजी लेहमधील आंदोलन हिंसक बनले। 4 निदर्शकांचा मृत्यू झाला, 80हून अधिक जखमी झाले। पोलिसांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे। यानंतर सोनम वांगचुक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्याअंतर्गत अटक झाली आणि त्यांना जोधपूरला हलवण्यात आले। ते म्हणाले, सरकार मला 2 वर्षे तुरुंगात टाकू शकते, पण मी लडाखसाठी लढत राहीन। लेहमधील मोबाईल इंटरनेट बंद करण्यात आले, ज्यामुळे आंदोलकांचा आवाज दाबला गेला। सोनम यांच्या SCCMON संस्थेचा परदेशी निधी परवाना रद्द झाला आणि CBI चौकशी सुरू आहे। विरोधी पक्ष याला लोकशाहीवर हल्ला म्हणतात, तर सरकार याला शांतताभंग ठरवते। सोनम वांगचुक यांची ही लढाई फक्त लडाखपुरती नाही, तर पर्यावरण, स्थानिक हक्क आणि स्वायत्ततेची आहे। प्रश्न असा आहे, तुम्ही या लढ्याला पाठिंबा द्याल का? लडाखचा आवाज देशभर पोहोचवायला हातभार लावाल का?